Okay, our assignment number 16 is prepare business plan for your small scale industry. त्यामध्ये आपल्याला 10 स्टेप्स सांगितल्या होत्या यांनी. 10 स्टेप्स कोणत्या आहेत? तर कंडक्ट रिसर्च, रायटिंग अ बिझनेस प्लॅन, ऑप्शन फॉर सुटेबल बिझनेस लोकेशन, देन पिक अ बिझनेस नेम, सिक्युअर फंड, सिलेक्ट अ बिझनेस स्ट्रक्चर, रजिस्टर युअर बिझनेस, गेट federal and state tax ID numbers, requesting license and permits, and last one is the opening a business bank account. तर त्यापैकी आपण पहिले 2 ऑप्शन्स बघितले होते. दॅट वन इज फर्स्ट वन इज कंडक्ट रिसर्च. कंडक्ट रिसर्चमध्ये आपण लास्ट लेक्चरला बघितलं होतं की कंडक्ट रिसर्चमध्ये 2 टाईपचे रिसर्च आपल्याला करायचे. एक कस्टमर फाइंड आउट करायचे आणि कॉम्पिटेटिव्ह अनालिसिस पण करायचे की आपल्या टॉपिकच्या रिलेटेड काय किंवा आपल्या प्रोडक्टच्या रिलेटेड कोणते कोणते कॉम्पिटिटर्स इन मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. त्यानंतर सेकंड होता राईट अ बिझनेस प्लॅन. राईट अ बिझनेस प्लॅन राईट करण्याचे काय काय ॲडव्हान्टेजेस आणि प्रोज अँड कॉन्स होते ते आपण खाली बघितले. फॉर एक्झाम्पल सिलेक्टिंग अ बिझनेस प्लॅन फॉर्मॅट सिलेक्ट केला, त्यानंतर बिझनेस प्लॅन फॉर्मॅट एक्सप्लेन केला. एक शॉर्टमध्ये आपल्याला एक ब्लू प्रिंट जशी असते तशा टाईपची ब्लू प्रिंट तयार करणं गरजेचे असते. कशासाठी? जे इन्व्हेस्टर आहे त्या इन्व्हेस्टर्सला श्युरिटी देण्यासाठी दॅट आवर बिझनेस इज विल बी वेल गॉन. ओके, सो ह्या 2-3 स्टेप्स आपण लास्ट लेक्चरला पाहिल्या होत्या. सो बिझनेस प्लॅन फॉर्मॅट एक्सप्लेन्ड, आता तो काय आहे तो आपण आता बघूया. ओके, सेकंड होतं बिझनेस प्लॅन एक्सप्लेन. त्यामध्ये होतं सिलेक्शन ऑफ बिझनेस प्लॅन फॉर्मॅट अँड बिझनेस प्लॅन फॉर्मॅट एक्सप्लेन. तर त्यामध्ये आहे प्रिपेरिंग द ट्रॅडिशनल बिझनेस प्लॅन. हेही आपण लास्ट लेक्चरला बघितलं होतं. बिझनेस प्लॅन कशा टाईपचा असतील, त्यामध्ये कोणते कोणते पॉईंट्स कन्सिडर केलेले असते. फॉर एक्झाम्पल स्वॉट ॲनालिसिस, दॅट इज स्ट्रेंथ विकनेसेस अपॉर्च्युनिटी ॲनालिसिस, थ्रेट्स ॲनालिसिस जे असेल त्यामध्ये इन्क्लूड केलेले असणार आहे. प्रोडक्ट डिस्क्रिप्शन असणार आहेत. कंपनी बॅकग्राऊंड जे आहेत त्यानंतर प्रोडक्ट डिस्क्रिप्शन मीन्स आपलं प्रोडक्ट काय आहे ते प्रोडक्टचं डिस्क्रिप्शन. त्यानंतर कॉम्पिटिटर्स आणि त्यांचं कॉम्पिटिटर्सचं पण ॲनालिसिस आपल्याला प्लॅनमध्ये एक्झिक्यूट करावं लागणार आहे. सो इन ब्रीफ व्हॉट इज द समरी सेज द अबाउट अवर बिझनेस अँड इंट्रोडक्शन टू इट विल suffice. Give an insight why your small business will be a success. Along with it, give the statement of purpose, information about your product or service, your small business lead, team, employee and location. The growth plan should be include too. म्हणजे इन शॉर्ट आपल्याला त्यामध्ये काय इन्क्लूड करावं लागणार आहे. तर एक आहे इन्फॉर्मेशन आहे आपल्या प्रोडक्टची, त्यानंतर टीम कोणती कोणती लागणार आहे आपल्याला लीडिंग त्या प्रोडक्टसाठीची ती टीम, एम्प्लॉई प्लस लोकेशन काय असणार आहेत प्रोडक्ट डेव्हलपमेंटसाठीचं. त्यानंतर ग्रोथमध्ये प्लॅन. ग्रोथ म्हणजे काय की जे काही पिक पॉईंट्स येतात, म्हणजे काही ॲब्स्ट्रॅकल्स येतील त्या ॲब्स्ट्रॅकल्सला कॅरी करण्यासाठी ग्रोथ प्लॅन्स जे आहेत साईड बाय साईड ते काय अवेलेबल असणार आहेत ते पण आपल्याला यामध्ये इन्फॉर्म म्हणजे डीपली एक्सप्लेन करावं लागणार आहे. सो what is the business description? The part of introduction is the reader of your company, the problems that your business expertly solve should be given. Straightforwardly declare the organization, customer and the business that you plan to cater to. List out all the experts handling your small scale business, the competitive edge that you have in the market, along with introduce the reader to the strong facets of your business. In short, business description मध्ये जेही इन्व्हेस्टर, आपल्याला माहिती आहे की आपण डिरेक्टली जेव्हा बिझनेस स्टार्ट करतोय तेव्हा आपल्याला इनिशियल अमाऊंट नाही आहे, आपल्याला इन्व्हेस्टर्सची गरज असणार आहे. सो इन्व्हेस्टरला आपल्याला ते तेवढा विश्वास द्यावा लागेल, तेवढं फेथ करून द्यावं लागेल. काय काय त्यामध्ये ग्रोथ असणार आहे, कोणत्या फॅक्ट्स असणार आहेत, त्यानंतर कोणत्या कॉम्पिटेटिव्ह एजेस तुम्ही त्यामध्ये म्हणजे कोणत्या
पॉलिसीज तुम्ही इंट्रोड्यूस करू शकतात इन फ्युचरमध्ये जेव्हा लॅगिंग पिरियड असेल. हे सगळं बिझनेस डिस्क्रिप्शनमध्ये सांगता येणार आहे. त्यानंतर मार्केट स्टडी मीन्स वॉट, list out your target audience and strategies of your small scale uses and answer the question showing your potential as the best business in your niche. It means आपल्याला जेव्हा बिझनेस प्लॅन एक्सप्लेन करायचा आहे, बिझनेस प्लॅन मीन्स इट्स ऑलरेडी टोटली थेरॉटिकल टॉपिक असताना तुम्ही क्वेश्चन आन्सरीज ज्या आहेत त्या घेऊन बिझनेस मार्केट स्टडी जे आहेत किंवा मार्केटचे जे काही टर्म्स आहेत त्या तुम्ही एक्सप्लेन करू शकतात. ओके. नेक्स्ट इज बिझनेस ऑर्गनायझेशन अँड स्ट्रक्चर. Being the statement by describing how your small business organization is structured. A brief intro to the legal entities and structure is a must. List of all your partners, the proprietorship and holdings. ऑर्गनायझेशन अँड स्ट्रक्चर मीन्स वॉट, एखादं ऑर्गनायझेशन स्टार्ट करताना बिझनेसला आपल्याला पार्टनरशिपची पण गरज लागते. इन शॉर्ट एक हायरार्की जी आहे ती हायरार्कीचं स्ट्रक्चर तुम्हाला तिथे एक्सप्लेन करता आलं पाहिजे, ज्यामध्ये आपल्याला बिझनेसमध्ये कोणते कोणते पार्टनर्स आहेत, त्यानंतर त्यांची काय लिगॅलिटी असणार आहेत, काय त्यांचे फॉर्मॅलिटीज असणार आहेत, त्या तिथे एक्सप्लेन करता आल्या पाहिजेत. सो दॅट इज युअर बिझनेस प्लॅन. त्यानंतर स्टेट यू सर्व्हिस or product. Give insight into your product or service. Put in detail pertaining to it and benefit one can enjoy. State the patented, copyright and intellectual property too. म्हणजे प्रोडक्ट जे आहेत, प्रोडक्ट डेव्हलप करताना जसं आपण एखाद्या मूवीमध्ये बघतो, मूवीमध्ये आपल्याला माहिती आहे की एखाद्या मूवीमध्ये तुम्ही बघितलेलं असेल की जेव्हा एखादा प्रोडक्टचा बिझनेस करायचा आहे, त्या प्रोडक्टचा बिझनेस डिरेक्टली आपल्याला करता येत नाही. त्याच्यासाठी आपल्याला एकतर पेटंट पाहिजे किंवा कॉपीराईट पाहिजे किंवा त्याची काहीतरी इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी पाहिजे, जेणेकरून आपल्याला काय करता येईल, त्याच्यावरती बिझनेस करता येईल. अदरवाईज आपल्यावरती कॉपी केस होऊन आपल्याला त्याचा त्रासही होऊ शकतो. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादं मशीन आहे, त्या मशीन मॅन्युफॅक्चरिंगचं जरी तुम्ही युनिट टाकलं तरी तुम्हाला त्या मशीन मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी जे काही प्रॉप्रिएटरी किंवा जे काही बेसिक थिंग्स आहेत त्याची रिक्वायरमेंट किंवा त्याची कॉपीराइट्स जे आहे ते तुमच्याकडे असले पाहिजेत. ओके. सो फंडिंग रिक्वेस्ट. इफ युअर स्मॉल स्केल बिझनेस नीडेड फंडिंग, clearly state the requirement along with the goal for the next 5 years. फंड, इट्स द व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. फंड जेव्हा आपल्याला मागायचं असतो त्यावेळेला आपल्याला पुढच्या 5 वर्षांचं प्लॅनिंग पण दिलं गेलं पाहिजे, जेणेकरून आपण जेवढा फंड मिळतोय त्याचा बेनिफिट किंवा तेवढा आउटपुट देऊ शकतो का हे आपल्याला ॲटलिस्ट क्लिअर्ड होतं. सो फंडिंग रिक्वेस्ट पण त्यामध्ये एक्सप्लेन झाली पाहिजे. आउटलाईन फायनान्शियल प्रोजेक्शन मीन्स काय, द गोल विथ द सेगमेंट ऑफ बिझनेस प्लॅन इज टू कन्सीव द रीडर, show stability in your business ideas and process by projecting financial dependability. फायनान्शियल प्रोजेक्शन मीन्स वॉट, की एखादा बिझनेस जो इन्व्हेस्टर आहे त्या इन्व्हेस्टरला इन फ्युचरही त्यामध्ये समजा जर काही इन्व्हेस्ट करायचं असेल तर इन्व्हेस्ट करताना तुम्ही त्याला तेवढी स्टॅबिलिटी तुमच्या बिझनेसमध्ये आहेत का हे तेवढं तिथे पटवून देता आलं पाहिजे. सो दॅट शुड बी क्लिअर्ड इन दी युअर that report. Okay. So in case of already established business, show the balance sheet, income statement, or the relevant cash inflow statement of the previous 3 years or 5 years. Include the charts and graphs to bring out a clear picture of your business financial aspect. The idea is to show that your funding request align with your projection. मीन्स तुम्हाला जेव्हाही काही प्लॅन करायचं असेल किंवा एखादी मीटिंग जरी असली शॉर्टमध्ये, तरी त्या मीटिंगमध्ये आपल्याला या क्लिअर गोष्टी झाल्या पाहिजे की पुढच्या काही समजा न्यूली इस्टॅब्लिश बिझनेस असेल तर तुम्हाला ओरली कम्युनिकेट करून त्यांना पटवून देता आलं पाहिजे की आमचं हे गोल आहे, हे प्रोडक्ट आहेत, इथे आपल्याला हा कॉपीराईट आम्हाला मिळालेला आहे किंवा हे आमचं स्वतःचं पेटंटेड आहेत आणि याच्या रिलेटेड माझ्याकडे एवढंच काही हायरार्की आणि आर्किटेक्चर आहेत की जेवढं माझ्यासाठी मदत करू शकतात. आणि जर बिझनेस हा ऑलरेडी डेव्हलप्ड असेल आणि इन्व्हेस्टरला इन्व्हेस्ट करायचं असेल तर त्याला आपलं कमीत कमी मागचं 5 वर्षांचं रेकॉर्ड आपण दाखवलं गेलं पाहिजे, जेणेकरून ते इन फ्युचर आपल्यामध्ये इंटरेस्ट घेतील आणि आपल्याला तो बिझनेस ग्रोथ करता येईल. सो व्हॉट इज द अपेंडिक्स? For the appendix part, provide the extra information and surrounding document. This can include the license, resume, permits and patent and also images, etc. It was the blueprint of the traditional business plan.
हे सगळं कशामध्ये इन्क्लूड केलेलं आहे तर तुमच्या बिझनेस ट्रॅडिशनल बिझनेस प्लॅनच्या अंडर इन्क्लूड केलेले आहे. ट्रॅडिशनल बिझनेस प्लॅन इन शॉर्ट वर्ड की तुमचा टोटल प्रोजेक्ट किंवा तुमचा टोटल बिझनेस जो आहे तो बिझनेस इन फ्रंट ऑफ युअर इन्व्हेस्टर, एम्प्लॉईज अँड युअर जे काही तुमचे स्टेक होल्डर्स किंवा पार्टनर्स आहेत त्यांच्यापर्यंत तो एक्सप्लेन करणे. मग त्यामध्ये हे इन्क्लूड केलेले पार्ट्स आहेत. फॉर एक्झाम्पल अपेंडिक्स असतील, त्यानंतर फायनान्शियल प्रोजेक्शन असेल, आउटलाईन फायनान्शियल प्रोजेक्शन, फंडिंग रिक्वेस्ट आहे, त्याच्यानंतर प्रोडक्ट अँड सर्व्हिस इन्फॉर्मेशन असेल, बिझनेस ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर असेल, एक्सेट्रा. तसंच अपेंडिक्समध्ये त्यांनी इतर काही गोष्टी ज्या आहेत त्या ॲड केलेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल एक्स्ट्रा डॉक्युमेंट्स, लायसन्स, रिझ्यूम्स, जे काही तुमच्यासोबत काम करणार आहेत त्या लोकांचे रिझ्यूम, त्यानंतर परमिट, पेटंट, एक्सेट्रा, दॅट शुड बी कन्सिडर्ड इन युअर अपेंडिक्स. सो द नेक्स्ट स्टेप इज सुटेबल बिझनेस लोकेशन. थर्ड वन पॉईंट कोणता होता कंटेंटमधला? सुटेबल बिझनेस लोकेशन. ओके, सो डिसाइडिंग द लोकेशन ऑफ युअर बिझनेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. वाय? काय इम्पॉर्टंट असतं, कोणी सांगेल का? लोकेशन काय इम्पॉर्टंट आहे? एक शॉर्टमध्ये एक ओरल डिस्कशन जर करायचं झालं तर सुटेबल बिझनेस लोकेशन, प्रोडक्ट काय कसं असलं पाहिजे आणि त्याच्या रिलेटेड लोकेशन पण कसं असलं पाहिजे. यस, कोणी सांगू शकतं काही त्याबद्दल? ओके, ठीक आहे. मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे. मॅन्युफॅक्चरिंग युनिट तुम्ही एखाद्या रश एरियापासून तुम्ही लांबमध्ये नक्की घेऊ शकतात. ओके, त्यानंतर जसं तुम्ही सेकंड इयरला कोल हँडलिंग प्लांट किंवा आपला पॉवर प्लांट शिकला असाल, EPG, दॅट इज इलेक्ट्रिकल पॉवर जनरेशन. त्या पॉवर जनरेशनमध्ये तुम्हाला कोल हँडलिंग प्लांट आणि त्याचं सिलेक्शन किंवा कोणत्याही प्लांटचं सिलेक्शन क्रायटेरिया जे आहे ते बघायला मिळालेले असतील. बरोबर आहे. आपण प्लांटची सिलेक्शन क्रायटेरिया, एक कोल हँडलिंग प्लांट आहे समजा, असं कन्सिडर करू. कोल हँडलिंग प्लांट तुम्ही वाळवंटामध्ये एखाद्या तयार केला तो होईल का? एखादा स्टीम पॉवर प्लांट तिथे वर्क होईल का? काय काय त्याच्यासाठी ॲब्स्ट्रॅकल्स असतील. आपल्याला सगळ्यात पहिले काय माहिती आहे की ह्यूज अमाऊंट ऑफ वॉटर, इट इज द बेसिक रिक्वायरमेंट. अँड ट्रॅव्हलिंग जे आहे ट्रान्सपोर्टेशन, ज्याने तुम्ही तुमचं कोल जे आहे ते हँडल करू शकतात. सो दॅट इज द मेन फॅसिलिटी. ह्या दोन फॅसिलिटीज आपल्याला अवेलेबल पाहिजे. होतील का त्या अवेलेबल तुम्हाला अशा एरियामध्ये? नाही होणार. सो द सिलेक्शन ऑफ बिझनेस लोकेशन इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो it single-handedly will determine the success of your business and the taxes, regulation and law which your business become the liable to follow. Also, your business location must be strategized step, keeping in mind the customer, target audience, partners and convenience. A business location must be chosen. So zoning restriction and local zoning requirement must be adhered to when establishing the infrastructure or रेंटिंग वन. ओके, म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, इन शॉर्ट आपल्याला जेव्हा एखादं लोकेशन सिलेक्ट करायचं असतं तेव्हा झोनचे रिस्ट्रिक्शन्स काय येतात किंवा रिक्वायरमेंट काय आहेत, त्यानंतर तिथे त्या इन्फ्रास्ट्रक्चरला रेंटिंग किती आहे, त्यानंतर पार्टनरशिपसाठी पण जर तुम्ही पार्टनरशिपमध्ये एखादा बिझनेस जर डेव्हलप करत असाल तर त्यांच्या बाकीच्यांच्या कन्व्हिनियंटमध्ये आहेत का, त्यानंतर जे तुमचे एम्प्लॉई आहे किंवा जे कस्टमर आहेत त्या कस्टमरला पण तिथपर्यंत येणं किंवा त्या लोकेशनपर्यंत पोहोचणं इज गुड ऑर नॉट, की ते पॉसिबल आहेत की नाही, हे सगळं कन्सिडर करून बिझनेसचं जे काही लोकेशन आहे ते सिलेक्ट करावं लागतं. सो although study of various taxes are decided as per the area your business operates from, before choosing a business location study deeply the tax लँडस्केप ऑफ दॅट एरिया. हे तर माहितीच असेल प्रत्येकाला की एखादा बिझनेस जर असेल तर तिथल्या लोकेशनसाठीचा टॅक्स जो आहे तो प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा असतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादं शोरूम जरी बघितलं, व्हेकल शोरूम नाशिकमध्ये खूप सारे आहेत आणि आउट ऑफ नाशिक पण खूप सारे आहेत. तर
इवन तुम्ही जर एखादी व्हेकल परचेस करत असाल न्यूली, तर तुम्हाला माहिती आहे की रेडीमध्ये ती जर व्हेकल तुम्हाला विथ दी लायसन अँड विथ दी इन्शुरन्स घ्यायचं असेल, तर तिचा आणि एका गावाकडनं घेतलेल्या व्हेकलमध्ये थोडाफार डिफरन्स क्रिएट होतो. का होतो? बिकॉज टॅक्सेस, जे शहरामध्ये जे लोक परचेस करतात त्यांना एक्स्ट्रा टॅक्स पे करावा लागतो, किंवा आपण जे गावाकडनं परचेस करतो त्यामध्ये आपल्याला थोडंफार त्यामध्ये कन्सेशन मिळतं. सो या सगळ्या पॉईंट जे आहे हे सगळे कन्सिडर्स करावे लागतात जेव्हा लोकेशन सिलेक्ट करायचं असेल. सो सच इन्फॉर्मेशन also these are some specific tax incentives that government provide the businesses. Such information is presented on various government website and portal. मीन्स काही अशा पण गव्हर्मेंट फॅसिलिटीज आहेत किंवा गव्हर्मेंट स्ट्रॅटजीज आहेत की ज्या पर्टिक्युलर लोकेशनसाठी त्या बिझनेसला फंड देतात पण आणि काही टॅक्सेस घेतात पण. सो त्यांचा पण स्टडी आपल्याला लोकेशनच्या सिलेक्शनच्या वेळेला काय करावा लागतो, कन्सिडर करावा लागतो. सो नेक्स्ट पॉईंट इज पिक अ बिझनेस नेम. पिक अ बिझनेस नेम. नेम मीन्स व्हॉट? आता याला नाव काय असलं पाहिजे हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. आफ्टर सिलेक्टिंग अ स्पेसिफिक नेम ऑफ युअर बिझनेस विच विल ऑल्सो सर्व ॲज अ युनिक आयडेंटिटी, इट नीडेड टू प्रोटेक्ट इट. There is a need to register the business name and there are 4 different methods for doing namely. सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला जेव्हा बिझनेस जो आहे, जो बिझनेस आपण स्टार्ट केला आहे किंवा ॲज अन एंटरप्रेनर तुम्ही एखादं प्रोडक्ट तयार करताय, तर त्याच्यासाठी काहीतरी त्याला नाव असलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी कोणत्या कोणत्या एंटिटीज आहेत? तर फर्स्ट आहे स्टेप्स ज्या आहेत त्या आहेत एंटिटी नेम, द फंक्शन ॲट द स्टेट लेवल अँड ॲज पर युअर बिझनेस लोकेशन अँड स्ट्रक्चर एंटिटी नेम बिकम्स मॅन्डेटरी. म्हणजे जसं आपलं प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्टचं लोकेशन, त्याचं स्ट्रक्चर, आपल्या बिझनेसचं लोकेशन आणि आपल्या आहे त्या एंटिटीला मॅच झालं पाहिजे अशा टाईपचं त्याचं नाव असलं पाहिजे आणि तेव्हा ते आपलं नाव सिलेक्ट होतं. त्यानंतर ट्रेडमार्क. ट्रेडमार्क इज ऑल्सो इम्पॉर्टंट. ट्रेडमार्क ऑफर द प्रोटेक्शन टू युअर बिझनेस गुड्स सर्व्हिस अँड प्रोडक्ट ॲट अन इवन बिगर नॅशनल लेवल. ट्रेडमार्क नेम्स युसेज बिकम सब्जेक्टिव्ह टू लीगल ॲक्शन. जेव्हा तुम्ही एखादं ट्रेडमार्क यूज करतात त्याला, तेव्हा ते ट्रेडमार्क तुमचं लीगल एखादं पेटंटला जसे राईट येतात तसे ट्रेडमार्कला पण तुमच्या राईट्स येतात. सो डुईंग बिझनेस ॲज DBA. DBA काय असते? This is also known as assumed name, trade name or fictitious name within the boundaries of a particular country, city or state within which business operates. म्हणजे एखादा प्रोडक्ट असतं की त्या प्रोडक्टला काहीतरी एक स्पेसिफिक बाउंड्री डिसाइडेड आहेत की त्यामध्ये तुम्ही त्या प्रोडक्टला सेल किंवा त्याचा बिझनेस करू शकतात. तर त्याच्यासाठीचं पण एक DBA नेम जे आहे ते अज्युम केलेलं असतं. Using a DBA provide your business with a separate identity from your personal identity. मीन्स पर्सनल आयडेंटिटी समजा जे आहे ती वेगळी असेल आणि DBA आयडेंटिटी जी आहे ती पण वेगळी असणार आहे. अँड लास्ट वन इज द डोमेन नेम. फॉर अन ऑनलाईन बिझनेस देअर इज अ नीड टू रजिस्टर द डोमेन नेम, popularly known as a URL or website address. A specific URL or a domain name is your website is a unique identity and cannot be used by anyone. हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. ऑनलाईनसाठी आपल्याला स्पेसिफिक वेबसाईट ॲड्रेसच घ्यावा लागतो, कोणाचाच मेल ID सुद्धा सेम नसतो. सिमिलरली ऑनलाईनमध्ये पण तुमचं डोमेन जे असणार आहे ते डिफरंटच असणार आहे. सो या ज्या स्टेप्स आहेत ह्या कशामध्ये फॉलो केल्या जातात? तर पिक अ बिझनेस नेममध्ये फॉलो केल्या जातात. नेक्स्ट आहे सिक्युअर फंड. आता सिक्युअर फंड मीन्स व्हॉट? की फंडिंग स्कीम रिलेटेडच येणार अगेन यामध्ये. फॉर एक्झाम्पल स्मॉल बिझनेस आहे जो की व्हेरी फर्स्ट फायनान्शियल स्टेप टू अंडरटेक. देर आर मेनी डिफरंट वे थ्रू विच द बिझनेस कॅन बी फंडेड, बट द virtual step is to go the clear understanding of the fund needed. In the previous step, calculation of business funding cost, a clear picture of the fund small scale business need will be out. Based on this, an entrepreneur is free to choose the mode of fund.
आपण बिझनेस प्लॅन तयार करताना सगळ्यात पहिले पहिल्या या 4 स्टेप बघितल्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेन आर्किटेक्चर जे बघितलं हे जे काही बिझनेस प्लॅनचं आर्किटेक्चर ज्याला की आपण ट्रॅडिशनल बिझनेस प्लॅन म्हटला. ज्या वेळेला ट्रॅडिशनल बिझनेस प्लॅन हा एक्सप्लेन होतो त्यावेळेला ऑटोमॅटिकली आपल्याला कोणत्या टाईपचा फंड लागणार आहे, किती फंड लागणार आहे आणि कोण आपल्याला तो फंड प्रोव्हाइड करू शकतो हे क्लिअर होतं. इनिशियली आपण डिरेक्टली फंड स्कीमकडे जाऊ शकत नाही. तुम्ही घर घेतानाही बघा, एखाद्या नॉर्मली आपण एक बेसिक काय असतं, बेसिक समजा एखाद्याला समजा घर घ्यायचं आहे किंवा काही लँड परचेस करायचं आहे तर त्यावेळेला तो एखादी 2-3 वेगवेगळ्या फंडिंग स्कीमकडे तो सर्च करतो. डायरेक्टली आपण एखाद्याकडे प्रपोजल टाकलं आणि तिथून आपल्याला ती फॉर्मॅलिटी करून लगेच मिळालं असं होत नाही. सिमिलरली इथे पण आपल्याला कॅल्क्युलेशन, प्रत्येक ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेशन करूनच तुम्हाला किती फंड मिळणार आहे हे क्लिअर होतं. त्यानंतर Devising a strategy of funding is necessary. It is deciding factor for the success of your small scale business. सिक्युअर फंडचा मिनिंग काय असला पाहिजे? सिक्युअर फंड मीन्स ज्या पण कंपनीकडनं किंवा ज्या पण फंडिंग स्कीमकडनं तुम्ही फंड घेताय ते तुम्हाला एका प्रॉपर फॉर्मॅटमध्ये किंवा त्याचा कोणत्याही प्रकारचा इन फ्युचर तुमच्या बिझनेसवरती अफेक्ट नाही झाला पाहिजे. हा त्याचा एक शॉर्टमध्ये मिनिंग आपण कन्सिडर करूया. If we go by statistics, number of small biz trends reveals that 82% of businesses and startups crash to the ground due to the poor or lack of funding. अजून आपण मी नाव नाही सांगू शकत इथे, पण आपण अशाही काही स्कीम्स किंवा फंडिंग स्कीम ज्या ऐकलेल्या आहेत की तुम्ही जे लोन घेतात त्या लोनवरती नंबर ऑफ इंटरेस्ट म्हणजे खूप शॉर्ट टर्ममध्ये लोन आपल्याला सँक्शन होऊन जातं किंवा खूप शॉर्ट टर्म गॅपमध्ये आपल्याला लोन सँक्शन होतं. बट त्याच्या कंडिशन्स अशा असतात की ते फेडताना त्या व्यक्तीला खूप त्रास होतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही मागे काही हे बघितलेले असतील की काही नाशिकमध्ये, महाराष्ट्रामध्ये काही केसेस अशा घडलेल्या आहेत की ज्यांच्यामुळे खूप लोकांचे पैसे इन्व्हेस्ट झालेले असताना ती बँक किंवा ती पर्टिक्युलर जी एजन्सी ती डुबली. सिमिलरली अशी कोणत्याच प्रकारचे आपल्या कंपनीसाठी किंवा आपल्या ऑर्गनायझेशनसाठी हार्मफुल होणार नाही किंवा अशी कोणतीही फंडिंग स्कीम आपल्याला अवेलेबल होऊन तिचा ड्रॉबॅक आपल्या कंपनीवर होणार नाही याचं एक कन्सिडरेशन करणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल कॉर्पोरेट आणि नॅशनलाइज. आपण कॉर्पोरेटकडे का वळतो मोस्टली लोक? कॉर्पोरेटमध्ये खूप लवकर प्रोसिजर होते, पण आपल्याला माहिती आहे नॅशनलाइजची प्रोसिजर जरी किचकट असली तरी बट इट इज सिक्युअर. आपल्याला माहिती आहे की कॉर्पोरेटमध्ये आपल्याला लवकर फंडिंग मिळते, पण त्याच्यामध्ये ड्रॉबॅक्स पण तेवढे जास्त असणार आहेत. सिमिलरली फंडिंग स्कीममध्ये इथे त्यांनी एक एक्झाम्पल दिलं की 82% बिझनेसेस जे आहेत ते क्रॅश होतात. का होतात? की त्यांचं फंडिंग जे आहे ते प्रॉपरली होत नाही. सो राउंड अप your business cost and analyze your business expense before hand will give you the better insight. तर त्याच्यासाठी आपल्याला काय काय करायला लागेल? इव्हॅल्युएट प्रॉफिट, lure इन्व्हेस्टर, procure लोन, परफॉर्म अँड डेप्थ ॲनालिसिस, कट ऑफ विथ टॅक्स डेप्युटेशन. ह्या जे पॉईंट आहेत ते आपल्याला ॲनालिस करायला लागतील. सो डिटेक्ट युअर बिझनेस एक्सपेंडिचर. बिझनेस एक्सपेंडिचर काय काय असतील मग? ब्रिक अँड मॉर्टर बिझनेस, ऑनलाईन बिझनेस, सर्व्हिस प्रोव्हायडर. कोणत्या टाईपचा मोड आपला असणार आहे? मोड कोणत्या टाईपचा असणार आहे हे आपण सिलेक्ट जर केलं तर आपल्याला ह्या टाईप म्हणजे सिक्युअर कॉस्टिंग जे आहे, आपण सिक्युअर फंड हे आपण डिसाईड करू शकतो. ओके, सो these points are considered in this topic actually. Later we all discuss in next lecture.